म्हणून ठाकरे बंधू या मोर्चात एकत्र मराठी म्हणून आपण या मोर्चात सहभागी होणार? प्रश्न असा आहे, आम्ही सत्तेमध्ये आहोत. जे मोर्चेकरी येतील त्याच्या समस्या समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही. आम्ही काय मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत. ठीक आहे, हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही त्यावेळेला हिंदी बोललं जातं. मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते काय हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, परंतु सक्ती म्हणून नाही. मुलांना हिंदी यावं, इंग्लिश यावं, मराठी तर आपण आहोतच. ह्या माध्यमातून थोडं आता ठीक आहे, इतर काय राजकीय लोक जो काय मोर्चा आणतायत किंवा काय हे आता त्यांची स्थिती, परिस्थिती, वस्तुस्थिती हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्या खोलामध्ये योग्य आहे त्यांनी मोर्चा आणू द्या, त्याचं निरसन करणं, त्याच्या समस्या दूर करणं हे आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळी मंडळी त्याला तयार आहोत. या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. पुढे ठाकरे बंधू पुढच्या निवडणुका एकत्र येऊन लढवतील. तुम्हाला काय राजकारण आहे, राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी कोण उलटपालट होईल ते सांगू शकत नाही. सकाळचा माणूस दुपारी कुठं असेल, दुपारचा संध्याकाळी कुठं असेल हे आज तरी तुम्ही आम्ही कोण सांगू शकत नाही, अगदी तज्ज्ञ असले तरी. आणि मग त्या अनुषंगाने आज जर ते भाऊ एकत्र आले त्यामध्ये नवल नाही असं आम्हाला वाटतं. सगळ्या गोष्टींमध्ये की अजित पवारांची जी भूमिका आहे ती महायुती म्हणून एकंदरीत वेगळी पडते. भाजप ऑलरेडी हा हिंदीबाबत त्यांचा तरी निर्णय जाहीर केलेला आहे, पण शिवसेनेची गोष्टी होते का? कारण बाळासाहेबांच्या विचाराने जाताना ज्या सुरुवातीला बाळासाहेब मराठी माणसासाठी लढले तिथूनच शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेची गोष्टी झाली का? गोचीविषयी काय नाही. भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना एकनाथ शिंदे हे जॉईंट आहेत आणि त्याच्यामध्ये आता 5वी पासून तर हिंदी आपल्याकडे आहेच, ह्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही. लोकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ते पहिलीपासून नसावं, तर तशी काय चांगली बाब आहे. कारण 5वीच्या नंतर कंपल्सरी हिंदी तुम्हाला शिकवता येतच आणि ते तुम्हाला येतच, हे आपल्या काळापासून आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे सक्ती म्हणून नाही, खुशी म्हणून काही गोष्टी असू शकतात, पण सक्ती आपलं शासन लादू शकत नाही. तर या हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे आणि मनसे एकत्र येईल आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते नक्की घडेल असं अजित ठाकरे म्हणतात. महाराष्ट्राच्या मनामध्ये किती लोकांचे आहे, 13 कोटी लोक जनतेचे आहे का हे पण तपासणं गरजेचं आहे. आज 13 कोटी जनता जर त्यांच्या मताशी सहमत असते तर त्यांचे बरेचसे आमदार निवडून आले असते, सत्ता आली असती, पण तसं नाही आहे. लक्षात आलं का? बाळासाहेबांचा काळ हा वेगळा होता आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे. त्याच्यामुळे ते एकत्र आले आणि अलग राहिले तरी आमच्या महायुतीला काही फरक पडेल असं मला नाही वाटत. 29 जूनला जी त्रिभाषा सूत्रविरोधी समिती आहे तिनं एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे जाहीर सभेत सहभागी होण्यात. त्याचवेळी त्यांनी राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यामध्ये देखील बोलले नाही. तर शिंदे साहेब याला जाणार आहे. उद्या आम्ही इथून आता आम्ही याला जाणार आहोत सिंधुदुर्गला, सिंधुदुर्ग कोल्हापूरवरनं फलटणला वस्तीला जाऊन सकाळी पायवारीला भेट देऊन मग मुंबईला जाणार. त्यावेळेला आम्हाला शिंदे साहेबांना विचारावं लागेल, कारण हे अजून आम्हालाही कल्पना नाही काय जाणार आहेत, कसं काय. आणि जरी गेले तरी शासनाचं धोरण आहे, शासनाचे विचार आहेत ते मांडू शकतात. नाही ठीक आहे ना. आता बघा, प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वातंत्र्य आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. त्यांनी त्याच्या स्वातंत्र्याचा वापर करावा, पण तो चुकीचा होऊ नये असं आम्हाला वाटते. उत्तर भारतीय विकास सेनेचे युवा शुक्ला जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की यावेळेचा मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय असेल, कारण मराठी मत ही 5 विभागामध्ये डिवाइड होती आणि यामध्ये उत्तर भारताचे 1 करोड आहेत, त्याच्यामधून उत्तर भारतीयांचा महापौर असं त्यांनी म्हटलं. त्याला सोडून त्यांनी म्हटलं की उत्तर भारतीयांनी सोबत यावं, मुंबई महापालिकेच्या 227 जागा लढवू आणि महापौर आपलाच असेल असं त्यांनी म्हटलं. ते काय काय लोकांना दिवसा पण स्वप्न पडतात, तर त्याच्यामध्ये काही नवल नाही आहे. कारण काही लोकांना बोलायला काय कोणाला काय पैसे द्यावे लागत नाही आहेत, परंतु जे बोलले ते त्यांच्या समाजाबद्दल त्यांच्याबद्दल बोलले असतील. पण आज महाराष्ट्रामध्ये
आज जर आपण पाहिलं तर आपली वर्गवारी किती आहे आणि इतर समाजाची किती आहे ह्याच्यावरून आपण समजायचं. पण त्यांनी असं म्हटलं की मराठी मतं जी आहेत ती 5 विभागामध्ये डिवाइड पक्षामध्ये. ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला किती विभागात हे झाले विभागले गेले पक्षामध्ये ते तुम्हाला कळेल ना. लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये लाडकी बहीण योजनेला मोठी खात्री लागण्याची शक्यता आहे. आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती जी आहे ती सरकारला या ठिकाणी पुरवताना पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये काही 2-4 गोष्टी अशा आहेत, जर तुम्ही सक्षम आहात तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे कशाला पाहिजे. जो दुर्बल आहे, जो अडचणीत आहे, ज्याला खरोखरच गरज आहे त्यांना द्यावं. आता तुम्ही काही मंडळींना डबल पण पैसे मिळाले, इतर दुसरी पण योजना चालू आहे आणि ही पण, आणि काही लोकांना काहीच नाही. तर ज्यांना काहीच नाही त्यांना मिळू द्या, ज्यांना डबल आहे त्यांची कमी होऊ द्या. जे सक्षम आहेत, 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, इतर नवऱ्याची पेन्शन आहे किंवा स्वतः काहीतरी करतायत, तर अशा यांना देणं कितपत योग्य आहे हे तुम्ही पण तुमचं. गुलाबराव पाटील असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत, ते दोघं एकमेकांना आय लव्ह यू नेहमीच म्हणत असतात. गुलाबराव आमचे सिनियर मोस्ट आहेत, त्यांचा अनुभव वेगळा आहे, आमचा वेगळा आहे. आम्ही त्याबद्दल काय वाच्यता करणार नाही, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे आमचं संघर्ष युद्ध कसं चालू आहे. त्यामध्ये गुलाबरावांना आम्ही फ्री हँड दिलेला आहे ते सांगतो. पण हा संघर्ष साधारणतः कधी संपेल काय रायगड मधला विशेषतः पालकमंत्री पालकमंत्री हा भाग वेगळा आहे. आमचा जो संघर्ष होता ते जे आम्ही केलेलं त्यांचं काम, त्यांना दिलेलं निवडून महाराष्ट्रामध्ये एकच सीट त्यांची रायगडमध्ये आणली, इतर कुठेही आले नाही. त्याबद्दल आम्ही जास्त बोलतो. पालकमंत्री एक आम्ही पूर्वीपासून, मी 4 टर्म आमदार आहे, 2-3 वेळेला सत्ता आली, आम्ही सत्ता मंत्रिपद दिलेलं आम्ही थांबलो. पालकमंत्री काय एवढी मोठी बाब आहे, पण तत्वाला आम्ही हटणार नाही, हा आमचा त्यातला मुद्दा होता, बाकी काय नाही. आता आपले नेते येतील उदय सामंत साहेब, त्यांना विचारा, कारण ते आमचे सिनियर आहेत आणि मागच्या वेळेला त्यांनाच आम्ही आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रत्नागिरी आणि रायगडचं दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटतंय आमचे हे सगळे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, स्वतः साहेब असतील, सगळ्यांचं मत आहे की रायगडचं पालकमंत्रीपद भरत शेठला मिळावं. एकत्रित असल्यामुळे महाराष्ट्र द्रोहांची जळफळाट होते असं रोहिताई खडसे म्हणतात. काय कोणाची जळफळाट होते? महाराष्ट्र द्रोहांची जळफळाट होते 2 ठाकरे एकत्र. आता महाराष्ट्रद्रोही नेमकी कोण आहेत याचं नाव कळायला पाहिजे होतं, कारण महाराष्ट्रद्रोही याचा अर्थ काय की महाराष्ट्राला आम्ही सापत्निक वागणूक देतोय, आम्ही सत्तेमध्ये आहोत पण महाराष्ट्रावरती दुजाभाव करतोय, अन्याय करतोय, अत्याचार करतोय. ह्याचा नेमका आम्हाला अर्थ खडसेताईनं विचारायला लागेल की द्रोही कोण आणि 7 मध्ये कोण आहेत हे जरा विचारावं लागेल. काही दिवसापूर्वी आदित्य तटकरे निधीवरून तक्रार व्यक्त केली होती की निधी पुराचा प्रमाण मिळत नाही. आपली नेमकी भूमिका काय, निधी मिळतो किंवा बसायचं. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये जे एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, अजित त्यावेळेला जो निधी दिलाय रेकॉर्ड ब्रेक, त्यांच्या इथला निधीची वर्गवारी त्यांनी तपासून सांगावी की मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्हाला किती निधी मिळाला. आणि तुम्ही ज्या वेळेला त्यांचे वडील 3-3 वेळेला मंत्री होते, पालकमंत्री होते, ती पण मागच्या वेळेला होती, त्यावेळेला त्यांना विचारायचं तुम्हाला त्यावेळेला निधी किती मिळाला आणि 2.5 वर्षामध्ये किती मिळाला. तो जो निधी मिळाला त्याची अजून कामं काही ठिकाणी सुरू नाही झालीत, काही ठिकाणी प्रगती पथावर आहेत. पुढचं तर सोडाच, त्या निधीवरती अवलंबून आहे अशाला काय भाग नाही आहे. आत्ता येणारे आमचे 5 कोटी आमदार निधी असतील, 2 कोटी डोंगरे विकासचे असतील, हे पैसे आमचे चालूच आहेत. विकास थांबलाय हे बोलणं चुकीचं आहे. त्यांनी तपासावं, आत्मनिरीक्षण करावं, आत्मपरीक्षण करावं की बाबा 2.5-3 वर्षामध्ये मिळाला निधी आणि त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये मिळाला निधी, याची थोडी वर्गवारी करावी.